ओके गुड. सो आजची डेट आहे 20 मार्च 2023-2026. ओके. आणि आपण कंटिन्यू करतोय आपल्या सेक्शन फॉर्म्युल्यावरती. मी काल काही होमवर्कचे क्वेश्चन सांगितले होते, मला काही 2-3 जणांनीच फक्त आन्सर पाठवले. ओके. बाकीचे नेहमीप्रमाणे जे पाठवतात रोज त्यांनीच, बाकीचे कोणी पाठवत नाही आहे आन्सर पाठवत. चला ठीक आहे. सो आज आपल्याला आणखीन काही ॲडिशनल क्वेश्चन घ्यायचे बघा सेक्शन फॉर्म्युल्यामधले. आणि मला वाटतं उद्यापर्यंत जाईल आपलं हे सेक्शन फॉर्म्युला, आणि पुढच्या वीकमध्ये मग आपलं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. ओके. सो क्वेश्चन असा आहे आता नेक्स्ट. एक दोन यस 2 क्वेश्चन्स आहेत. So question is, एक मिनिट मी थोडंसं ॲडजस्ट करतो याला. सो 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आला बरं का हे. बघा व्यवस्थित. क्वेश्चन इज डी अँड ई divides side BC and CA of a triangle ABC in the ratio 2:3 respectively. Find the position vector. Find the position vector of the point of intersection of AD and B and the ratio in which this point divides AD and B. ओके. सो बघा आता तुम्हाला डायरेक्टली इथून आता इन्फॉर्मेशन काय भेटते की एक ट्रायंगल आहे बघा ABC. मी 1 बाय 1 जातो आणि क्वेश्चन तुमच्यासाठी डिकोड करतो की काय दिलेलं आहे आपल्याला. समजा हा ट्रायंगल ABC आहे. ओके, दिस इज अ ट्रायंगल ABC. यामध्ये काय आहे, डी आणि ई डिवाइड साइड BC. डी काय करतोय, BCला डिवाइड करतोय, आणि ई काय करतोय बघा, CAला डिवाइड करतोय. नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. B अगोदर आहे, C नंतर आहे, C अगोदर आहे, A नंतर. ठीक आहे, कारण सेक्शन फॉर्म्युलासाठी इम्पॉर्टंट आहे. ऑफ ट्रायंगल ABC इन द रेशो 2:3. ओके, 2:3 मध्ये तो डिवाइड करतोय. समजा मग 2:3 म्हटल्यावरती इथं D पॉईंट आला असा. ओके, आणि CAला पण 2:3 मध्ये, आणि तो पॉईंट कोणता, इथं E आहे. ओके, 2:3 म्हणजे मी असं लिहू का, इथं 2 लिहिला, इथं 3 लिहिला. ठीक आहे. CAला मग इथं 2 लिहिला, इथं 3 लिहिला. आपल्याला माहिती आहे बघा, जर सेक्शन फॉर्म्युला जर यूज होत असेल बघा, तर याला काय लिहू रे मी, नोटेशन काय असतं हे 2:3 म्हटल्यावरती M इज इक्वल टू 2, N इज इक्वल टू 3. बरोबर. यस, इथं सुद्धा काय येईल मग, M इज इक्वल टू 2, N इज इक्वल टू 3 आलं. करेक्ट का. ओके. आता नेक्स्ट काय विचारलं आहे तुम्हाला, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन AD अँड B. म्हणजे तुम्हाला अगोदर काय ड्रॉ करावं लागतील, AD आणि B, आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याचा काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो मी काय करतो, AD आणि AE जॉईन करतो. सो हा आहे तुमचा AD वेक्टर, आणि नेक्स्ट बघा कोणता, BE वेक्टर. सो B पासून E जॉईन करतो.
केले जॉईन. आणि हा जो पॉईंट आहे बघा, हे इंटरसेक्शन पॉईंट. समजा मी इंटरसेक्शन पॉईंटला नाव दिलं पी. ठीक आहे, पी इज अ इंटरसेक्शन पॉईंट. अँड अजून काय फाइंड आउट करायचं, द रेशो इन विच, रेशो पण फाइंड आउट करायच्या, इन विच द पॉईंट डिवाइड्स ए डी आणि बी. मग पी पॉईंट काय करतोय बघा, ए डीला आणि बीला 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. दिसतंय की तुम्हाला, ए पी आणि पी डी, आणि इथं बी पी आणि पी. सो तो पण रेशो तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो मोठा टास्क आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथं आता क्लिअर होतील बघा. सेक्शन फॉर्म्युल्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी यूज पण करायच्यात आपल्याला. सो क्वेश्चन समजला आता एक्झॅक्टली आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी. एव्हरीवन, आपल्याला सगळ्यात अगोदर फाइंड आउट करायचं आहे पॉईंट पी. ओके, मी इथं लिहितो बघा, पी इज अ इंटरसेक्शन पॉईंट. सो इथं लिहितो, हे गिवन आहे बघा, डायग्राम जी काढली ते सगळं गिवन. डायग्राम दिली नव्हती, मी काढली आहे. सो टू फाइंडमध्ये पहिलं काय येईल, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी, कारण पी हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. आणि सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, की जो पॉईंट आहे तो काय करतो, ए डीला आणि बीला डिवाइड करतोय. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ए पी ॲज टू पी डी असं लिहितो, म्हणजे त्यांचा रेशो, म्हणजे यम आणि एन फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला थोडक्यात. आपण काल तसा क्वेश्चन सॉल्व केला बघा, ए पी ॲज टू पी डी. ओके, हे फाइंड आउट करायचं आहे. ए पी पी बी झाला माझ्याकडून तो, ए पी ॲज टू पी डी आणि बी पी ॲज टू पी ई, कारण पी पॉईंट ह्या दोघांना डिवाइड करतो, त्यांचं डिव्हिजन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता मी स्टार्ट करतो इथं. सो लेट, आन्सर स्टार्ट झालेलंच आहे ऑलरेडी. अगोदर पहिला पॉईंट मी काय लिहितो, लेट ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार, पी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट ए, बी, सी, डी, ई अँड पी रिस्पेक्टिवली. ओके, आता जे गिवन आहे ना त्याच्यानुसार लिहायचं बघा. गिवन काय काय आपल्याला, हे बघा, पॉईंट डी डिवाइड बी सी इन द रेशो. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय तो, 2:3 मध्ये. इंटरनली सगळं बरोबर ना, डी पॉईंट बी आणि सीच्या मध्ये, सो इंटरनली आहे. डी डिवाइड बी सी आणि ई डिवाइड सी आहे असं दिलेलं आहे त्यांनी. ओके, मग बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला मला सांगा रे, डी बार इज इक्वल टू काय लिहू. येस एनीवन, डी बार इज इक्वल टू, डी बार इज इक्वल टू काय लिहू. हा यम आहे, हा यन आहे. आपला सी बारचा फॉर्म्युला काय असतो, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आता इथं ए बीच्या ऐवजी बी सी आहे. आपला कोणता पॉईंट डिवाइड करतोय, डी पॉईंट डिवाइड करतोय. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, 2:3 मध्ये डिवाइड करतोय. सो एनीवन प्लीज, कसं लिहिणार मी याला, डी बारला 2c बार प्लस 3b बार अपॉन 2 प्लस 3. बरोबर, अपॉन 2+3. 2+3 म्हणजे किती तो, 5. गुड अक्षदा, 2c बार प्लस 3b बार अपॉन 5 आला. सिमिलरली पॉईंट ई हा पण डिवाइड करतोय, कोणाला डिवाइड करतोय तो, सी एला डिवाइड करतोय. जसं प्रॉब्लेममध्ये दिलं तसं आहे बघा, सी एला इथं मी मार्क करून ठेवलेलं आहे, सी एला डिवाइड करतोय. पॉईंट ई डिवाइड सी ए इन द रेशो ऑफ, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय पुन्हा तो, 2:3 मध्येच. बरोबर, देअरफॉर मग ई बार इज इक्वल टू काय लिहू, 2a बार प्लस 3c बार अपॉन 2 प्लस 3. गुड. आणि 2+3 म्हणजेच काय झालं, तो 5 झाला. सो 2a बार प्लस 3c बार अपॉन 2+3 झाला 5. ओके, हे गिवन आहे. आता आपण कन्सिडर करू, आपल्याला हे रेशो काढायचे आहेत ना. रेशो काढता काढताच आपल्याला पोझिशन वेक्टर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके, आता पॉईंट पी हा ए डीला आणि पॉईंट पी हा बीला डिवाइड करतोय, बरोबर. मग मी असं करतो कन्सिडर, लेट पॉईंट पी डिवाइड ए डी इन द रेशो ऑफ, काय करायचं, एकच अननोन ठेवायचं. सो इथं मी लॅम्बडा ठेवला, लॅम्बडा ॲज टू 1. ओके, मग काय फॉर्म्युला तयार होईल लक्षात, पी बार इज इक्वल टू लॅम्बडा इंटू डी बार, बरोबर ना, लॅम्बडा इंटू सेकंड वेक्टर प्लस 1 इंटू फर्स्ट वेक्टर अपॉन लॅम्बडा प्लस 1. सो दिस बिकम लॅम्बडा डी बार प्लस ए बार
अपॉन लॅमडा प्लस 1. ओके, सिमिलरली सेम पॉईंट पी डिवाइड पॉईंट पी अजून कोणाला डिवाइड करतोय तो आता बीईला. बीई इन द रेशो ऑफ, याला मी रेशोला कन्सिडर करतो म्यू एस टू 1 अनदर व्हेरिएबल. मग पी बार इज इक्वल टू काय होईल? यस एनीवन? म्यू ई mu बार as b bar plus प्लस 1 into b bar upon अपॉन n. म्यू प्लस 1. ओके, म्हणजेच हे झालं म्यू ई बार प्लस बी बार अपॉन म्यू प्लस 1. आता हे दोन इक्वेशन बघा रे, जिथं पी आणि पी लिहिलं आहे. ठीक आहे, मी यांना वाटलं असं नाव देतो इक्वेशनला. डी बार जे फाइंड आउट केला तो इक्वेशन 1 समजा. ई बार जो फाइंड आउट केला तो इक्वेशन नंबर 2. जिथं तुम्ही पी बार फाइंड आउट केला ते इक्वेशन नंबर 3 आणि हा इक्वेशन नंबर 4. मग फ्रॉम इक्वेशन 3 आणि 4 दोन्हीसुद्धा हे जे इक्वेशन आहे बघा ते कोणत्या वेक्टरसाठी आहे रे? पी बारसाठी आहे. म्हणजे दोघांची लेफ्ट हँड साईड सेम आहे. जर दोघांची लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड पण काय येईल? सेम येईल. म्हणून इथं काय लिहिलं मी? लॅमडा डी बार प्लस ए बार, आणि हा तुमचा पोझिशन वेक्टर बरं करे पी बार, सॉरी इंटरसेक्शन पॉईंट येतो पी बार. हां, लॅमडा डी बार प्लस ए बार अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू म्यू ई बार प्लस बी बार अपॉन म्यू प्लस 1. करेक्ट. आता मी काय करतो, डी बार आणि ई बारची व्हॅल्यू पुट करतो. हे बघा, डी बारची व्हॅल्यू काय? 2c बार प्लस 3b बार अपॉन 5. सो लॅमडा डी बारची व्हॅल्यू काय आहे सांगत चला मला. डी बारची व्हॅल्यू आहे 2c बार प्लस 3b बार. 2c बार प्लस 3b बार अपॉन 5 प्लस पुढचा ए बार ॲज इट इज डिवायडेड बाय लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू म्यू. आता इथं ई बारची व्हॅल्यू पुट करतो. ई बारची व्हॅल्यू काय? 2a बार प्लस 3c बार. 2a बार प्लस 3c बार अपॉन 5. ओके, पुढचा बी बार ॲज इट इज अपॉन म्यू प्लस 1. ओके, सिम्प्लिफिकेशन करतो वरती. बघा, लॅमडा आतमध्ये आला, लॅमडाने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. सो काय होईल? 2 लॅमडा सी बार प्लस 3 लॅमडा बी बार. हा 5 ए बारला मल्टिप्लाय होईल. सो 5 ए बार डिवायडेड बाय तो 5 खाली आला, लॅमडा प्लस 1 आहे इज इक्वल टू सेम इथं म्यूने मल्टिप्लाय करा आतमध्ये. सो 2 म्यू ए बार प्लस 3 म्यू सी बार. ओके, प्लस 5 बी बार डिवायडेड बाय तो 5 परत खाली येईल आणि इथं काय राहिला? म्यू प्लस 1. ओके, दोन्हीकडचा 5 तुम्ही इथं कॅन्सल करू शकता. बघा काय केलं मी, इकडचा 5 इकडचा 5 काय केला? कॅन्सल केला. ओके, आता जे रिमेनिंग टर्म्स येणार आहे त्या रिमेनिंग टर्म्सला काय करा? सिक्वेन्स लिहा. सिक्वेन्सली म्हणजे कसं? हे बघा, अगोदर ए बारची टर्म, त्यानंतर बी बारची टर्म, त्यानंतर सी बारची टर्म डिवायडेड बाय कोण राहिलं खाली? फक्त लॅमडा प्लस 1. सिमिलरली इथं अगोदर ए बारची टर्म, त्यानंतर बी बारची टर्म, त्यानंतर सी बारची टर्म, आणि आपण खाली कोण राहिलं? म्यू प्लस 1. ओके, आता दोन्ही साईडचे ए बार बी बार सी बारचे कोइफिशियंट काय करायचे? मला कम्पेअर करायचे. ओके, आता मी नेक्स्ट पेजवरती येतोय. हे बघा, शेवटच्या इक्वेशनवरून मी कंपॅरिझन करणार आहे आता. कम्पेअरिंग बोथ साइड्स. ओके, आता मला पाठीमागून पुढे यावं लागेल. बघा, हां, इथं तुम्ही ज्या व्हॅल्यू टाकल्या ना इथं लिहा फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 डी बार आणि ई बारची व्हॅल्यू पुट केली. इथं बघा रे, आता लेफ्ट साईडला ए बारचा कोइफिशियंट आहे 5 अपॉन लॅमडा प्लस 1. इकडं आहे 2 म्यू अपॉन म्यू प्लस 1. ओके, मला सांगा व्यवस्थित लक्षात धरून काय लिहायचं आहे इथं. हां बोला. ए बारचे कोइफिशियंट कोण होतं? 5 अपॉन लॅमडा प्लस 1. आणि राईट साईडला कोण होतं? क्या रे बच्चा पार्टी? 2 mu upon mu plus 1. हां, सांगत चला मला, कारण मला पाठीमागं यावं लागेल पेजवरती. 2 म्यू अपॉन म्यू प्लस 1 हे झालं ए बारचे कोइफिशियंट. ठीक आहे, आता मला बी बारचे कोइफिशियंट सांगा दोन्ही. बघा, इकडं बी बारचा कोइफिशियंट आहे 3 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 आणि इकडं 5 अपॉन म्यू प्लस 1. सो काय आहे? 3 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 आणि इकडं 5 upon mu plus 1. ओके 5 अपॉन म्यू प्लस 1 बरोबर सांगताय ना. आता नेक्स्ट सी बारचे कोइफिशियंट कम्पेअर करा.
हां बरोबर आहे 5 अपॉन सी बारचे काय बघा 2 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 आणि इकडं 3 म्यू 2 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू 2 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 आणि इकडं सी बारचा आहे 3 म्यू अपॉन म्यू प्लस 1 3 म्यू अपॉन म्यू प्लस 1 हे बघा हे कम्पेअर केल्यावरती मला हे 3 इक्वेशन भेटले. ओके समजा हा तुमचा इक्वेशन नंबर 5 आहे, इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7. आता अगोदर मला माझं टार्गेट आहे की मला लॅमडा आणि म्यू फाइंड आउट करायचा इथून. ओके आता तुम्ही जर हे 3 इक्वेशन जर व्यवस्थित ऑब्झर्व केले बघा व्यवस्थित 5, 6 आणि 7 नंबर हे 3 इक्वेशनला व्यवस्थित बघा. असे 2 इक्वेशन चॉईस करा की तिथं तुमचा एकच अननोन राहिला पाहिजे. ओके किंवा मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून समजा इक्वेशन जर हे करायला गेले तर तुमचं स्क्वेअर वगैरे मध्ये टर्म्स येतील. करेक्ट आहे. ओके आता मी तुम्हाला सांगतो ते 2 इक्वेशन बघा. इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 सॉरी इक्वेशन नंबर 7 5 आणि 7 5 आणि 7 जर तुम्ही बघितलं 5, 6 पण जाऊ शकता मग तुम्हाला म्यूची व्हॅल्यू अगोदर भेटेल. बट आपण काय करूया लॅमडाची व्हॅल्यू अगोदर काढूया. म्हणजे मी इक्वेशन 5 आणि 7 घेतो. काय करायचं आहे डिवाइड इक्वेशन 5 बाय 7. इक्वेशन 5ला मी 7 ने डिवाइड करणार आहे. मग इक्वेशन 5ची लेफ्ट हँड साईड काय आहे 5 अपॉन लॅमडा प्लस 1 त्याला डिवाइड करायचं 7 ने. त्याची लेफ्ट हँड साईड काय आहे 2 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू 5ची राईट हँड साईड काय आहे 2 म्यू अपॉन म्यू प्लस 1 त्याला डिवाइड करायचं इक्वेशन 7च्या राईट हँड साईडने 3 म्यू अपॉन म्यू प्लस 1. ओके आता बघा काय काय कॅन्सल होईल. इथलचा म्यू अपॉन म्यू प्लस 1 कॅन्सल म्हणजे इथं फक्त कोण राहिला तुमचा 2/3 राहिला. ओके सिमिलरली ह्या बाजूचं काय काय कॅन्सल होईल लॅमडा प्लस 1 कॅन्सल झाला बरोबर. राहिलं कोण इथं सो ते खालच्या स्टेपला लिहितो बघा वरती राहिला 5 अपॉन खाली राहिला 2 लॅमडा इज इक्वल टू इथं 2 अपॉन 3. ओके फक्त एकच अननोन राहिला बघा लॅमडा. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 3 झाला हा 15 2 × 2 झाला हा 4 लॅमडा. म्हणजेच माझी लॅमडाची व्हॅल्यू किती आली पोरांनो 15/4. लॅमडा आला माझा 15/4 आणि लॅमडा कोण होता हा पाठीमागे येतो मी परत. लॅमडा कोण होता बघा इक्वेशन 3 मध्ये लॅमडा हा एडीचा तो पॉईंट होता बघा म्हणजे पी डिवाइड एडी इन द रेशो ऑफ लॅमडा ॲज टू 1 म्हणजे तो एडीला कोणत्या याच्यामध्ये डिवाइड करणार आहे 15:4 मध्ये. ओके सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर पॉइंट पी डिवाइड एडी इन द रेशो ऑफ 15:4 म्हणजे जे मी लिहिलं होतं बघा तिथं की AP/PD याचा आन्सर काय आला मग 15:4 आलं. पॉईंट पी ने एडीला डिवाइड केलं कोणत्या रेशोमध्ये 15:4 मध्ये. आता सिमिलरली मला म्यू फाइंड आउट करायचं आहे. ओके म्यू फाइंड आउट करण्यासाठी आता कोणते 2 इक्वेशन वापरू जिथून लॅमडा कॅन्सल झाला पाहिजे जे तुम्ही मगाशी मला सांगितलं इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 वापरायचं आहे. सो इथं मी काय करतो आता डिवाइड इक्वेशन 5 बाय 6. सो सेम लेफ्ट हँड साईडने डिवाइड करायचं आहे. सो 5 अपॉन लॅमडा प्लस 1 डिवायडेड बाय याची लेफ्ट हँड साईड काय आहे 3 सॉरी म्हणजे काय होईल रे इथं लॅमडा राहतोय का मग एक्स्ट्रा लॅमडा राहतो इथं ना. एक काम करू 5 आणि 6 ने नाही होणार आन्सर 6 आणि 7 घ्या. 6 आणि 7 मध्ये काय होईल लॅमडा सगळं कॅन्सल होईल एक म्यू शिल्लक राहील. सो डिवाइड इक्वेशन 6 बाय 7 6/7 अननोन एक राहिला पाहिजे असं मी चॉईस करतोय बाकी काही नाही बघा हे. ओके सो 6 ची लेफ्ट हँड साईड आहे 3 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 7 ची लेफ्ट हँड साईड आहे 2 लॅमडा अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू राईट हँड साईड 5 अपॉन म्यू प्लस 1 डिवायडेड बाय 3 म्यू अपॉन म्यू प्लस 1. काय काय कॅन्सल होईल रे इथं आता हे बघा हा लॅमडा प्लस 1 कॅन्सल. सो लेफ्ट हँड साईडला फक्त कोण राहिलं 3/2 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय रे इथलचा म्यू प्लस 1 इथलचा म्यू प्लस 1 कॅन्सल होईल. सो कोण राहील 5 अपॉन 3 म्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3 9 म्यू 5 × 2 10
म्हणजेच माझा म्यू किती आला रे 10/9 9. आणि म्यू कोणाला डिवाइड करत होता मागच्या पेजवरती येतो मी म्यू डिवाइड करतोय बी ला ओके मग खाली लिहायचं आहे therefore point P divide BE in the ratio of 10:9 therefore BP/PE हा रेशो काय येईल मग जो तुम्हाला विचारला होता BP/PE हा रेशो आला 10:9 ओके आता फाइंड आउट करायचा आहे मला पीचा पोझिशन वेक्टर आता पीचा पोझिशन वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी परत मी मागच्या पेजवरती आलो हे बघा रे पी म्हणजे कोण आहे इक्वेशन नंबर 3 किंवा इक्वेशन नंबर 4 हा माझा पी आहे हा फाइंड आउट करायचा आता लॅम्बडा तुम्ही फाइंड आउट केलेला आहे फक्त लॅम्बडाच्या व्हॅल्यू इथं पुट करा तुम्हाला आन्सर भेटून जाणार आहे कुठं इक्वेशनमध्ये ओके मग कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करता एक तर लॅम्बडाची व्हॅल्यू 3 मध्ये पुट करा किंवा लॅम्बडाची व्हॅल्यू 4 मध्ये पुट करा ओके बट डी बार ची पण व्हॅल्यू तुम्हाला पुट करावं लागेल कारण आन्सर तुम्हाला कशामध्ये काढायचं आहे ते पी बारचं ABC मध्ये काढायचं आहे ओके ABC मध्ये म्हणजे ट्रायंगलचे माझे व्हर्टायसेस ओरिजिनल ABC मध्ये आहे जर मी इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये पुट केलं तर मला परत डी बार आणि ई बारच्या व्हॅल्यू पुट करावं लागतील सो हे बघा इक्वेशन 3 आणि 4 जे आहे ती इथं सिम्प्लिफाय केलेली आपण कुठं हे बघा थेट शेवटपर्यंत आलं हे सो काय आलं बघा सिम्प्लिफाय करून काय आलं होतं इथं हे 5 कॅन्सल व्हायच्या अगोदर ते 5 समोरचे कॅन्सल झालेले आहेत तोच हे बघा लॅम्बडा डी बार प्लस ए बार अपॉन लॅम्बडा प्लस 1 दिसतोय हा आपण सिम्प्लिफाय करत काय आणला 2 लॅम्बडा सी बार प्लस 3 लॅम्बडा बी बार प्लस 5 ए बार अपॉन 5 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 एकतर हे घ्या इथं लॅम्बडा पुट करा किंवा मग हा घ्या 2 म्यू ए बार प्लस 3 म्यू सी बार प्लस 5 बी बार अपॉन 5 टाइम्स म्यू प्लस 1 इथं घेऊन म्यू पुट करा सो दोन्ही केसमध्ये तुम्हाला आन्सर इथं भेटणार आहे मग आपण काय करूया लॅम्बडा पुट करूया ओके सो लॅम्बडाची व्हॅल्यू मला घ्यायची आहे सो काय बघा लॅम्बडाची व्हॅल्यू 5 ए बार प्लस 3 लॅम्बडा बी बार म्हणजे पी बार हा सो इथं लिहितो मी नाव पी बार इज इक्वल टू काय होता तो 5 ए बार बरोबर प्लस सांगा मला जर तुमच्याकडे लिहिला असेल तर 5 ए बार प्लस 3 लॅम्बडा बी बार 5 ए बार प्लस 3 लॅम्बडा बी बार प्लस 2 लॅम्बडा सी बार प्लस 2 लॅम्बडा सी बार डिवायडेड बाय 5 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 5 टाइम्स बरं करे कारण तो समोर असल्यामुळे तो कॅन्सल केला आपण इथं तसंच ठेवायचं 5 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 बस आता लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करा काय आली लॅम्बडाची व्हॅल्यू आपली 15/4 याच्यामध्ये आणि सिम्प्लिफिकेशन करायचं आहे सो 5 ए बार ॲज इट इज प्लस 3 लॅम्बडाची व्हॅल्यू 15/4 बी बार प्लस 2 लॅम्बडाची व्हॅल्यू 15/4 इंटू सी बार डिवायडेड बाय 5 इन ब्रॅकेट लॅम्बडाची व्हॅल्यू 15/4 प्लस 1 ओके मी याला सिम्प्लिफिकेशन करतो सो 5 ए बार ॲज इट इज 15 इंटू 3 झालं 45 अपॉन 4 बी बार प्लस 2 इंटू 50 झालं 30 अपॉन 4 सी बार कुठेही डिवाइड वगैरे करत नाही मी इथं काय होईल 15/4 प्लस 1 15 प्लस 4 किती आहे 19/4 होईल तो 15×4 19 आता थ्रू आउट काय करा 4 मल्टिप्लाय करा वरती पण आणि खाली पण सो वरती काय होईल 5 इंटू 4 20 सेकंड टर्ममध्ये 4 कॅन्सल सो 45 बी बार तिसऱ्या टर्ममध्ये 4 कॅन्सल सो 30 सी बार डिवायडेड बाय खाली 4 कॅन्सल सो कोण राहील 5 इंटू 19 राहील आता 5 कॉमन निघेल बघा वरतून 5 जर कॉमन काढला तर तिथं राहील 4 ए बार प्लस 9 बी बार प्लस 5 इंटू 6 सी बार डिवायडेड बाय 5 इंटू 19 बघा इथलचा 5 काय झाला कॅन्सल सो फायनली वी गेट P bar is equal to 4A bar plus 9B bar plus 6C bar divided by 19. This is the value of position vector point P. So we get the all three answers now. किंवा तुम्ही P bar ला काय लिहू शकता इथं 4/19 A bar plus 9/19 B bar plus 6/19 C bar.
हे पण आन्सर दिलं तरी चालेल. सो इथं मी तिन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केला. ओके, रेशो काय होता तो पण AP/PD 15:4 आला, BP/P 10:9 आला आणि इथं पोझिशन वेक्टर विचारला होता, पोझिशन वेक्टर पण फाइंड आउट केला. ओके, लेंदी इक्वेशन बट स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ठीक आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही. सगळ्या व्हॅल्यूज दिल्या होत्या, काय काय करायचं होतं आपल्याला. ओके, तो सगळं नोन होतं आपल्याला आणि त्यानुसार आपण याला सॉल्व केलं. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला अजून एक ह्या टाईपचा क्वेश्चन घेतो मी आणि मग मी तुम्हाला ह्या टाईपचे 1-2 क्वेश्चन होमवर्कला देईल. ओके, सो क्वेश्चन आहे नेक्स्ट. Question is, in triangle OAB, E is the midpoint of OB and D is the point on AB such that AD as to DB is equal to 2:1. If OD and AE intersect at P, then determine the ratio OP as to PD. इथं फक्त रेशो विचारला, ते पण एकच, OP as to PD. ओके, 3 मार्काचा हा क्वेश्चन आहे. हे बघा, मी डायग्राम ड्रॉ करून क्वेश्चनला डिकोड करतो. आपल्याकडे एक ट्रायंगल आहे बघा, त्या ट्रायंगलचं नाव आहे OAB. समजा हा O, हा पॉईंट A, हा पॉईंट B. E इज द मिड पॉईंट ऑफ OB. E हा OBचा मिड पॉईंट आहे. पुढे बघा OB, हा OB, त्याचा मिड पॉईंट हा E आहे. ओके, ब्लॅक. समजा हा मिड पॉईंट आहे. तुम्हाला माहिती बघा, मिड पॉईंट काय करतो, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो त्या साईडला. अँड D इज द पॉईंट ऑन AB. D हा AB वरचा पॉईंट आहे, सच दॅट AD ॲज टू DB, इथं AD ॲज टू DB हा 2:1 आहे. म्हणजे AD हा पार्ट 2 टाइम्स आहे दॅन DB. म्हणजे इथं येईल बघा तो कुठेतरी पॉईंट D असा, इथं मी लिहिला D पॉईंट. ओके, 2:1 म्हणजे इथं M इज इक्वल टू 2, N इज इक्वल टू 1, 2:1. इफ OD अँड AE इंटरसेक्ट. ओके, सो OD आणि AE एकमेकाला इंटरसेक्ट करतात. सो अगोदर मला ड्रॉ करावं लागेल OD आणि AE. केले ड्रॉ, हे दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करतात. समजा हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, या पॉईंटला मी नाव देतो P. ओके, सो तुम्हाला काय विचारलंय मग, डिटरमाइन द रेशो OP ॲज टू PD. हा OP ॲज टू PD. ओके, सो काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, टू फाइंड OP ॲज टू PD. हा रेशो फाइंड आउट करायचा आहे आणि त्या रेशोला काय कन्सिडर करा, लॅम्बडा ॲज टू 1. म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचं फक्त या प्रॉब्लेममध्ये. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लॅम्बडा पण फाइंड आउट करायचा होता, म्यू पण फाइंड आउट करायचा होता, कारण दुसरी लाईनचा पण तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा होता. आणि शेवटी त्या Pचे सुद्धा कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते, म्हणजेच पोझिशन वेक्टर. ओके, इथं तसं काही नाही आहे, इथं फक्त आपल्याला एक लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. सो पहिल्यापेक्षा छोटासा प्रॉब्लेम आहे. अगोदर गिवन लिहा बघा काय आहे. ओके, सो वी कॅन राईट नाव. सोल्युशन मी स्टार्ट करतो या. सोल्युशन ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, डायग्राम ड्रॉ केली, काय फाइंड आउट करायचं. सो इथं मी लिहितो, लेट O बार, A बार, B बार, D बार, E बार अँड P बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट कोणते कोणते, O, A, B, D, E अँड P रिस्पेक्टिवली. ठीक आहे. ओके, आता गिवन काय, E हा OBचा मिड पॉईंट आहे. इथं लिहितो मी, E इज मिड पॉईंट ऑफ OB.
मग बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला सांगा रे मी ई बार इज इक्वल टू काय लिहू O bar plus B bar upon 2. करेक्ट ओ बार प्लस बी बार अपॉन 2 नेक्स्ट डी डिवाइड पॉइंट डी पॉइंट 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 डी डिवाइड सेग कसं नाव दिलेलं आहे त्यांनी ए बी का बी सी ए बी आहे बी आहे बरं का ए बीला डिवाइड करतोय तो आणि ते बरोबर दिलं मी 2:1 मध्ये सेक डी डिवाइड सॉरी पॉइंट डी डिवाइड सेग ए बी इन द रेशो ऑफ यस इन द रेशो ऑफ कोणत्या रेशोमध्ये 2:1 देअरफॉर सांगा रे मग डी बार इज इक्वल टू काय लिहू 2b बार प्लस एन ए बार एन म्हणजे 1 आहे 1a बार डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे हा झाला 2b बार प्लस ए बार डिवायडेड बाय 3 ओके आता पॉईंट पी हा तुमचा इंटरसेक्शन पॉईंट आहे दिसतो डायग्राममध्ये पी इज अ इंटरसेक्शन पॉईंट आता पी आपल्याला ओडीचं म्हणजे ओपी ॲज टू पी डी काढायचं आहे ना सो ओडीला समजा तो डिवाइड करतो लॅम्बडा ॲज टू 1 मध्ये okay so we can write here let point P divide OD in the ratio of lambda as to 1 मग काय बोललो आता फॉर्म्युला पॉइंट P डिवाइड करतोय सो P बार इज इक्वल टू बोला लॅम्बडा डी बार lambda d bar plus o bar upon लॅम्बडा डी बार प्लस 1 ओ बार अपॉन लॅम्बडा प्लस 1 म्हणजे हा झाला लॅम्बडा डी बार प्लस ओ बार अपॉन लॅम्बडा प्लस 1 सर ते E bar equals to B bar upon 2 होईल ना मग लिहिलं ना ओ बार प्लस बी बार अपॉन 2 ई बार मिड पॉईंट आहे ना ई बार ओ बार प्लस बी बार अपॉन 2 लिहिला की इथं सगळ्यात अगोदर मी तेच लिहिलं ठीक आहे नेक्स्ट सेम पॉइंट पी डिवाइड आता एक झालं ओडी दुसरा कोणाला डिवाइड करतो तो एईला सो पॉइंट पी डिवाइड एई इन द रेशो ऑफ जस्ट वेट हां इन द रेशो ऑफ कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो समजा तो म्यू ॲज टू 1 मध्ये डिवाइड करतो असं कन्सिडर करू आपण ओके मग देअरफॉर पी बार इज इक्वल टू काय येईल सांगा म्यू e bar plus a bar upon mu plus करेक्ट अपॉन म्यू प्लस 1 ठीक आहे आता यांना मी इक्वेशन नंबर देतो वाटलं सर हा तुमचा इक्वेशन नंबर 1 ओके दिस इज नंबर 2 नंबर 3 नंबर 4 आता मला अगोदर सांगा फ्रॉम लास्ट प्रॉब्लेम सारखं चाललंय बघा सगळं फ्रॉम 3 and 4 दोघांची लेफ्ट हँड साईड सेम आहे जर दोघांची लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड काय होईल सेम होईल सो देअरफॉर वी कॅन राईट लॅम्बडा डी बार प्लस ओ बार अपॉन लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू इथं म्यू ई बार प्लस ए बार अपॉन म्यू प्लस 1 आता काय करायचं तुम्हाला तुमच्याकडे गिवन व्हॅल्यू कोणाकोणाचे आहे डी बार आणि ई बार यांच्या व्हॅल्यू मला पुट करायच्या तिथं ओके लेफ्ट साईडला डी बार आहे डी बारची व्हॅल्यू काय आहे 2b बार प्लस ए बार अपॉन 3 सो लॅम्बडा ॲज इट इज 2b बार प्लस ए बार अपॉन 3 पुढचा ओ बार ॲज इट इज अपॉन लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू म्यू आता इथं ई बारची व्हॅल्यू पुट करायची ई बारची व्हॅल्यू काय आहे ओ बार प्लस बी बार अपॉन 2 प्लस ए बार डिवायडेड बाय म्यू प्लस 1 सिम्प्लिफाय करा लॅम्बडाने आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी सो काय होईल हा 2 लॅम्बडा बी बार प्लस 2 लॅम्बडा ए बार प्लस 3 ओ बार ओके 3 ओला मल्टिप्लाय होईल आणि 3 आला खाली खाली येईल लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू इथं म्यू ओ बार प्लस म्यू बी बार प्लस 2a बार डिवायडेड बाय इथं 2 खाली येईल 2 इन ब्रॅकेट हे झालं म्यू प्लस 1 आता सिक्वेन्स दिलायचं आहे बघा आपल्याला हे ओके म्हणजे सिक्वेन्स म्हणजे ट्रायंगलची सिक्वेन्स काय ट्रायंगल सिक्वेन्स अगोदर ओ बार त्यानंतर ए बार त्यानंतर बी बार
ओके. सो काय येईल इथं मग 3O बार प्लस 2 लॅम्बडा ए बार प्लस 2 लॅम्बडा बी बार डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू इथं म्यू ओ बार प्लस 2A बार प्लस म्यू बी बार. ओके ना, ओ ए बी आणि खाली 2 इन ब्रॅकेट म्यू प्लस 1. सो कम्पेअरिंग बोथ साइड्स. ओके, मी कम्पेअर करतो इथं बोथ साइड्स. जर आपण बोथ साइड जर कम्पेअर केल्या तर आपल्याला काय भेटणार आहे बघा. ठीक आहे ना. अगोदर ओ बारचा कोइफिशियंट हे करायचं बघा, इक्वेट करायचं आहे. ठीक आहे, मला सांगा बरं करा आता. ओ बारचा इकडे कोइफिशियंट काय आहे 3/3 लॅम्बडा प्लस 1 3/3 इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू इकडे ओ बारचा कोइफिशियंट काय आहे म्यू अपॉन 2 टाइम्स म्यू प्लस 1 म्यू अपॉन 2 टाइम्स म्यू प्लस 1. ओके, नेक्स्ट आता ए बारचे कोइफिशियंट 2 लॅम्बडा अपॉन 3 लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा अपॉन 3 लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू इकडं म्यू अपॉन ब्रॅकेट म्यू प्लस 1. म्यू नाही 2 आहे ना फक्त इथं 2/2 इन ब्रॅकेट म्यू 2 प्लस हां 2/2 इन ब्रॅकेट म्यू प्लस 1 आणि तिसरा बी बारचे कोइफिशियंट्स 2 लॅम्बडा अपॉन 3 लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा अपॉन 3 इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू म्यू अपॉन 2 म्यू प्लस 1 म्यू अपॉन 2 म्यू प्लस 1. चला, हा इक्वेशन नंबर माझा 5 ह्यो 6 आणि हा 7 आहे. ओके, आता असे इक्वेशन बघा की काय होईल, आपल्याला फक्त लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. बस लॅम्बडा फाइंड आउट केला, आन्सर आलं, बाकी आपलं डोकं लावायचं नाही. आता मी सांगतो बघा, ते बघा इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 7 बघा. काय दिसतं तुम्हाला इक्वेशन नंबर 5 आणि 7 मध्ये? व्यवस्थित बघून सांगा. इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 7 तुमच्या समोर आहे. व्हॉट यू ऑब्झर्व इन इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 7? डिनोमिनेटर. फक्त डिनोमिनेटर. व्यवस्थित बघा. दोघांची RHS सेम आहे. इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 7 दिसते का तुम्हाला दोघांची RHS? म्यू अपॉन 2 टाइम्स म्यू प्लस 1 आणि इकडं सुद्धा म्यू अपॉन 2 टाइम्स म्यू प्लस 1. दोघांची RHS सेम आहे. जर दोघांची RHS जर सेम असेल, ओके, तर दोघांची LHS पण काय येईल? सेम येईल. सो मी इथं डायरेक्ट लिहितो फ्रॉम इक्वेशन 5 अँड 7 3/3 इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस 1 आणि इकडं काय येईल मग 2 लॅम्बडा अपॉन 3 इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस 1. सो दोघांचे डिनॉमिनेटर झाले कॅन्सल. 3 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 3 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स आर 3 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. मग लॅम्बडा किती येईल रे बच्चा पार्टी? लॅम्बडा झाला 3/2. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट पॉइंट P डिवाइड सेग. कोणती सेग विचारली त्यांनी आपल्याला? लॅम्बडा आपण कोणासाठी वापरलाय? लॅम्बडा 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 यस, ओडी. सेग ओडी in the ratio of 3:2. Therefore we can write OP as to PD जे आपल्याला त्यांनी विचारलं होतं. So OP as to PD काय आला माझा? 3:2 आला. दिस इज द आन्सर. ओके, सो ह्या टाईपचे अजून 1-2 क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला होमवर्क म्हणून देईल. आता मी इथं ते होमवर्क लिहिण्यासाठी वेळ घालवत नाही आहे. मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल ते क्वेश्चन्स होमवर्कचे. ओके.
चालेल ना. इथं आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए बी असं लिहा क्वेश्चन. आता वरचे जे 2 क्वेश्चन बघितले ना आपण, त्याच्यासारखेच मी तुम्हाला 1-2 क्वेश्चन होमवर्कला पाठवून देईल, ठीक आहे ना. ग्रुपवर टाकील फक्त. आज संध्याकाळी पर्यंत मी पाठवून देईल. अगोदर तुम्हाला नोट शेअर करेल आणि मग ग्रुपवर पाठवून देईल मी त्याला, ठीक आहे. हाताने लिहून किंवा कसंही. नेक्स्ट क्वेश्चन. द पोझिशन वेक्टर्स of point A and B are 6A bar plus 2B bar and A bar minus 3B bar respectively. A bar minus 3B bar respectively. If the point C divide AB in the ratio 3:2, then show that the position vector of C bar is equal to 3A bar minus B bar. स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिंपल क्वेश्चन आहे बघा. द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए अँड बी आर. समजा मी काय केलं, इथं एक लाईन ड्रॉ केली. ओके, समजा हा तुमचा पॉइंट ए आणि पॉइंट एचा तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलाय. काय दिलाय तो 6A बार प्लस 2B बार. ओके, आणि समजा इथं पॉइंट बी आहे. बीचा पोझिशन वेक्टर काय दिलाय तुम्हाला A बार मायनस 3B बार. ओके, आता काय होतंय की पॉइंट सी आहे एक अजून एक त्या लाईनवरती. तो पॉइंट सी काय करतोय, डिवाइड करतोय ए बीला इन द रेशिओ 3:2, म्हणजे अप्रॉक्सिमेट सी पॉईंट इथं असेल. ओके, मग एमची व्हॅल्यू किती घेऊ आणि एनची व्हॅल्यू किती घेऊ सांगा. इथं आहे तुम्हाला दिलेलं पॉइंट सी डिवाइड ए बी इन द रेशिओ 3:2. पहिली व्हॅल्यू कोणाची असते, एमची व्हॅल्यू 3, एनची व्हॅल्यू 2. बरोबर. आपल्याला काय प्रूव्ह करायचं, सी बार इज इक्वल टू 3A बार मायनस बी बार. सो याला प्रॉब्लेमला डायरेक्ट सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. बघा कसं, बघा इथं काय दिलंय बघा, पॉइंट सी डिवाइड सेग ए बी. पॉइंट सी डिवाइड करतोय सेग ए बी ला इन द रेशिओ ऑफ, कोणत्या रेशिओ मध्ये, 3:2 मध्ये. बरोबर. देअरफॉर काय येईल रे मग, सी बार इज इक्वल टू फॉर्म्युला एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय काय असतो, एम प्लस एन असतो. बरोबर, हा माझा फॉर्म्युला आहे. आता मग मला तिथं व्हॅल्यूज पुट करायच्या सगळ्यांच्या. सांगा रे मग, एम बी बार प्लस एन ए बार. इथे लिहू का फॉर्म्युला, बरं ठीक आहे, काही गरज नाही, तुम्हाला माहिती फॉर्म्युला. सांगा एम काय रे, 3B bar plus 2A bar 3 plus. बरोबर. बी बार म्हणजे हा बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर. काय त्याचा पोझिशन वेक्टर, ए बार मायनस 3B बार. बरोबर, प्लस 2 इन ब्रॅकेट एन ए बार. ओके, हा ए, याचा पोझिशन वेक्टर काय आहे, 6A बार प्लस 2B बार डिवायडेड बाय रे या दोघांची ॲडिशन 3 प्लस 2. करा सिम्प्लिफिकेशन. 3 इंटू ए बार मायनस 3 इंटू 3 9B बार, 2 इंटू 6 12A बार, 2 इंटू 2 4B बार डिवायडेड बाय 3 प्लस 2 किती रे, 5. बरोबर. ओके, सो इज इक्वल टू काय येईल बघा, हा 3A बार प्लस 12A बार 15A बार मायनस 9 प्लस 4 मायनस 5B बार minus 5B bar. डिवायडेड बाय 5. आता 5 ने डिवाइड करा, सो किती राहिला तो 3A बार मायनस A bar minus B bar.
आणि काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला? सेम सी बार इज इक्वल टू बघा 3a बार मायनस बी बार, हेन्स आला आन्सर हे. ओके. सो कोण कोण प्रेझेंट आहे आज? आदिती लबडे, आदित्य भांड, अमृता भवर म्हणून नवीन आहे का कोणी आज? अमृता भवर आहे, आनंद जाधव आहे, ठीक आहे, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, हर्षल शेळके, अक्षता, मानसी, स्नेहल ना गर्धे, प्रतीक्षा गुंजाळ, राणी गीते, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, साक्षी मुठे नाही वाटतं आज मग इथं, सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर आज प्रेझेंट आहे, तनुजा मोरे, ओके, त्यानंतर तन्वी तुर्डमल, वैष्णवी पेहरे आणि वर्षा गुले. आज मुठेमध्ये कोणीच प्रेझेंट नाही आहे, नाही ना? ना प्रतीक्षा मुठे, ना चंचल मुठे, ना साक्षी मुठे. ओके. आनंद जाधव, आपलं नाव काय रे आनंद जाधव? आनंद जाधव नावाने कोण जॉईन आहे? मला नाव जर कळलं तर बरं होईल. आनंद जाधव आणि अमृता भवर हे तुमचे ओरिजिनल नाव आहेत का? ओरिजिनल असेल तर लाईक करा. तुम्ही नावं सांगायला काय होतंय तुम्हाला? आनंद जाधवच का? आनंद जाधव माझा नंबर आहे बघ इथं ग्रुपवरती, ठीक आहे ना? ज्या वेळेस मी लिंक टाकली ना मॅथच्या सेशनची, तो काय करायचं आहे, मला तुझं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि मेल आय डी पाठवून ठेव जर तुला संडेचा पेपर द्यायचा असेल तर, ठीक आहे ना? तेवढं करून टाका. आणि अमृता भवर नावाने कोण जॉईन आहे? अमृता, अमृता मोबाईल चालू ठेवून गेले वाटतं कुठं तरी, आहे की नाही? झोपायला वगैरे कुठं फिरायला. चालेल. बाकीचे मेंबर्स आपले लेक्चर समजलं का सगळ्यांना? ओके ठीक आहे. मी तुम्हाला आजचे जे क्वेश्चन, आज ज्या टाईपचे क्वेश्चन झाले बघा, त्या टाईपचे मी काही होमवर्कला मी पाठवून देईल ग्रुपला, फोटो वगैरे पाठवून देईल किंवा मी लिहून तुम्हाला पाठवून देईल, ठीक आहे? सो ठीक आहे मग बच्चा पार्टी आपण